धान्य याच्यामध्ये दळू शकता व्यवस्थित प्रकारे. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे ह्याचा उपयोग तुम्ही कशा पद्धतीने करणार आहेत. आज हे तुम्ही एकदम कमीत कमी छोट्या जागामध्ये घरामध्ये कुठे पण तुम्ही लावू शकता. जसं काय घरामध्ये आपण फ्रीज वगैरे असतात या ठिकाणी तुम्ही मशीन एकदम ठेवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही त्याचं डेमो वगैरे करून दाखवणार आहे. डेमोमध्ये तुम्हाला गहू दळून दाखवणार आहे, बाजरी दळून दाखवणार आहे, ज्वारी आणि राईस. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक आपण कंटेनर ऑफर दिलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही एकदा स्टोरेज करू शकता. पूर्ण ऑटोमॅटिक मशीन आम्ही बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला धान्य टाकायचे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये फक्त चाळण लागेल. जाळी लावायची. तुम्हाला ज्या प्रकारचं पीठ हवं आहे त्या प्रकारे तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये जाळी लावायची. आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये 18 प्रकारच्या वेगवेगळ्या जाळ्या दिलेल्या आहेत. 0 नंबरपासून तर तुम्हाला 8 नंबरपर्यंत जाळ्या हव्यात. तुम्हाला ज्या क्वालिटीचं पीठ हवं आहे त्या प्रकारचे तुम्हाला ह्याच्यामध्ये जाळी लावायची आहे. तर मी तुम्हाला आज ह्याच्यामध्ये 1 नंबर किंवा 2 नंबरमध्ये जाळी लावून पीठ दळून दाखवणार आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आज गहू दळूया. गव्हाची क्वालिटी मी तुम्हाला दाखवतो. जाळी कशी लावायची एकदम जाळी एकदम सिम्पली आणि इझी. हे कसे पण तुम्ही लावू शकता. दोन्ही बाजून लावू शकता, ह्या बाजून किंवा ह्या बाजून. असं काही नाही. जाळी एकदम इझी आहे लावणार आहे बघा. एकदम इझी, एकदम सिम्पली जाळी आहे. जाळी लावून घ्यायची. जाळी लावली आणि तुम्हाला हे डोर एकदम बंद करायचं आहे. डोर बंद करून हे लॉक लावायचं ह्याच्यामध्ये. एकदम लॉक वगैरे फिटिंग लावून घ्यायचे तुम्ही. आम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला एक नॉर्मल कोड दिलेली आहे. हे घरामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीला तुम्ही लावू शकता. हे नॉर्मल क्लोज असलेले घरामध्ये सगळ्यांचे अवेलेबल असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्लग लावून द्यायचं आहे. प्लग लावले की बटन लावले की ह्या मशीनमध्ये तुम्हाला असा म्युझिक आवाज येईल. आवाज एकदम सिम्पली. जोपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये धान्य काही टाकत नाही तोपर्यंत हा आवाज तुम्हाला असा येणार. एक म्युझिक प्रकारचा आवाज येणार. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला डेमो करून दाखवतो. आपण गहू दळूया. हे कपडा आहे. हा कपडा मशीन बरोबर येतो. ह्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 किलो पीठ आरामशीर बसतो. तर कपडा कसा लावायचा मी तुम्हाला दाखवतो. एकदम इझी कपडा आहे. कपडा लावताना एक हात एकदम वरती घ्यायचे आणि हे नाडी फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये एका बाजूला साईडला एकदम घट्ट प्रमाणामध्ये अशी आवरून दिली. आणली की ह्याच्यामध्ये आपल्याला गहू टाकायचं. हे बघा गहू मशीनचा आवाज येतो. म्युझिक गहू टाकले की म्युझिकचा आवाज ऑटोमॅटिक बंद होणार. मशीन चालू झाली. हे बघा ग्राइंडिंग चालू झाली. पूर्ण ऑटोमॅटिक आहे. तुम्ही बघा पाहू शकता. हे बघा धान्य कसं ऑटोमॅटिक खाली जात आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता. पूर्ण ऑटोमॅटिक धान्य संपले की ऑटोमॅटिक मशीन बंद होणार आहे. एका तासामध्ये तुम्ही कमीत कमी ह्याच्यामध्ये 20 ते 22 किलो तुम्ही कोणतं पण धान्य करू शकता. सिंगल फेज आहे. घरामध्ये घरच्या लाईटीवर चालणारी मशीन आहे. एकदम सिम्पली आहे. घरामध्ये कुणी पण वापरू शकतं. लहान मुलापासून मनापासून भेटला काही ट्रेनिंग घ्यायची गरज नाही आणि असं काही ट्रेनिंगसाठी नाही. माणूस आरामशीर घरामध्ये एकदम सोप्या पद्धतीने मशीन चालू शकतो. तुम्ही पाहू शकता. आवाज मी एकदम नॉर्मल आहे. आवाज नाही बरोबर आहे. एकदम सिम्पली छोटासा आवाज येत आहे. पीठ वगैरे उडत नाही. तुम्ही घरामध्ये कुठे पण मशीन ठेवू शकता. तुमच्या घरामध्ये कुठे बी पांढरं वगैरे होणार नाही. पीठ होणार नाही. काय नाही. नॉर्मली फक्त पीठ टाकायचं. धान्य टाकले की म्हणजे ऑटोमॅटिक चालू होणार. धान्य संपले की ऑटोमॅटिक मशीन बंद होणार. त्याच्याबरोबर ट्रेनिंगची गरज नाही पडणार याच्यामध्ये. धान्य आपण याच्यामध्ये कमीत कमी 2 किलो गहू टाकलेला आहे. ते आता संपत आलेलं आहे. ते संपले की मशीन ऑटोमॅटिक बंद होणार आहे. हा वापर केल्याने आपण 10 ते 12 किलो ह्याच्यामध्ये आरामचे धान्य वापरमध्ये बसतो. हे बघा धान्य संपलेले आहे. आता गहू संपलेले. गहू संपले की मशीन ऑटोमॅटिक क्लीन होणार आहे. क्लीन झाले की ऑटोमॅटिक मशीन बंद होणार आहे. त्याला क्लीन करायची पण काही गरज नाही. मशीन सिंगल फेज घरच्या लाईटवर मशीन चालणारी आहे. एका तासाला कमीत कमी तुम्हाला 1 घंटा मशीन चालली
आणि 1 तास मशीन चालली तर तुम्हाला लाईट येईल फक्त तुम्हाला 2 मिनिट येणार आहे. 2 मिनिट मध्ये तुम्ही 20 ते 25 किलो पण धान्य कोणतं पण तुम्ही आरामशीर जाणार आहे त्याच्यामध्ये. पण आम्ही ह्याच्यामध्ये एक मॅग्नेट सिस्टीम पण दिलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये काही लोकन वगैरे काय केलं तर तुम्ही आरामशीर ह्याच्यामध्ये जाणार आहे, आतमध्ये जाणार नाही. एकदम पॉवरफुल हे बघा, पाहू शकता एकदम पॉवरफुल आहे. हे बघा तुम्ही काढायचा प्रयत्न केला तरी हे इझी निघत नाही. एकदम पॉवरफुल आम्ही ह्याच्यामध्ये मॅग्नेट वापरला आहे म्हणून मशीन एकदम सेफ्टी दिलेली आहे. त्याला डोर लॉक दिलेले आहे. घरामध्ये कोण लहान मुलगा असेल कोणी असेल तर डोर ओपन केलं तर मशीन लगेच बंद होणार आहे जागच्या जागी. त्याच्यामुळे इतकं सेफ्टी मशीन बनवली आहे घरामध्ये ना. एकदम घरी तुम्ही वापरू शकता आरामशीर, कोणी पण घेऊ शकता घरामध्ये. एकदम छोटा आणि छोट्या छोट्या रेटमध्ये तुम्ही चांगला बिझनेस घरामध्ये करू शकता. कमी रेटमध्ये कमीत कमी तुम्ही ह्याच्यामध्ये नाही म्हणलं तर 100 किलो पण अजून सर आरामचं धान्य जळलं तर तुम्हाला कमीत कमी 5-6 रुपये किलो प्रमाणे कमी तुम्ही ह्याच्यामध्ये 500 ते 600 रुपये डेली घरी बसण्या तुम्ही कमवू शकता. म्हणजे 18 ते 20,000 रुपये तुम्ही एका महिन्याला घरी बसून हे करू शकता. लेडीज झाल्या कोणाचे घरचे असतात ते आरामशीर मशीन घरच्या घरी तुम्ही चालू शकता. हे बघा आता हे झालेलं आहे मशीन ऑटोमॅटिक आता बंद होईल. ऑटोमॅटिक मशीन बंद झाले की ह्याच्यामध्ये म्युझिकचा आवाज येतो. म्युझिकचा आवाज झाला की आपण समजून जायचं की आपली आटा पूर्ण संपूर्ण मशीन पूर्ण क्लीन झालेली. आता मी तुम्हाला आटा दाखवतो. आट्याची क्वालिटी बघा. हे बघा तुम्ही पाहू शकता आट्याची क्वालिटी ह्याच्यामध्ये एकदम बारीक पद्धतीने एकदम बारीक. तुम्हाला ह्याच्यामध्ये जाळ्या आम्ही 11 प्रकारच्या जाळ्या दिलेल्या आहेत. जसं तुम्हाला पिठाची क्वालिटी हवी आहे त्या पद्धतीने तुम्हाला फक्त पीठ बारीक मोठं करायचं आहे. जेवढं पीठ तुम्हाला बारीक तेवढी जाळी तुम्हाला छोटी लावायची. 0 नंबरपासून तर तुम्हाला 8 नंबरपर्यंत आम्ही जाळ्या दिलेल्या आहेत. 11 प्रकारच्या ह्याच्यामध्ये जाळ्या येतात. तुम्हाला ज्या पिठाची क्वालिटी हवी त्याप्रमाणे तुम्हाला जाळी लावायची आहे. जाळी लावली की त्याप्रमाणे पिठाची क्वालिटी तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही गहू लावू शकता, बाजरी, ज्वारी, मका, चावल जेवढे मल्टीग्रेन आटा आहे तुम्ही सगळे ह्याच्यामध्ये जाऊ शकता. पूर्ण ऑटोमॅटिक मशीन आहे. असं काही नाही किंवा ह्याच्यामध्ये हेच आहे. तुम्हाला क्विलन दिलेले आहे. ह्याच्यामध्ये घरगुती हळद मिरची पण वापर तुम्ही जाऊ शकता. आम्ही याला डबल वापर दिलेला आहे. ह्याच्यामध्ये कसं ह्यामध्ये आम्ही इकडे वापर देतो. ह्याच्यामध्ये वापर लावला की तुम्ही ह्या दुसऱ्या वापरमधून तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची झाली, हळद झाली, धना झाला, गरम मसाला हा तुम्ही घरच्या घरी वापरू शकता.